आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे पार्था, मनुष्याचं शरीर एखाद्या रथाप्रमाणे आहे. त्या रथाचे जे घोडे आहेत त्यांना मनुष्याची इंद्रिय समज, म्हणजेच डोळे, नाक, कान, मुख, जीभ आदी. या इंद्रियांना, या घोड्यांना जो सारथी चालवत असतो तो सारथीच मन आहे. आणि त्या रथात बसलेला जो त्या रथाचा स्वामी आहे तोच आत्मा आहे. मनुष्याची इंद्रिय त्यांच्या इच्छांकडे आकर्षित होत असतात आणि त्यांचं मन इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेने दौडवत असतं. हे तोपर्यंतच होऊ शकतं जोपर्यंत जीवात्मा त्याच्या मनाला त्यांच्या नियंत्रणात नाही आणत. जोपर्यंत मन नियंत्रणात येत नाही ते इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेनेच दौडवत राहतं. इच्छा इंद्रियांना बोलवत असतात, इंद्रिय त्यांच्या दिशेने पळत असतात आणि मन जीवात्म्याची पर्वा न करताच रथाला त्या दिशेने घेऊन जातं. परंतु जेव्हा तू स्वतःच्या मनाच्या आहारी न जाता मनाला तुझ्या नियंत्रणात ठेवशील तेव्हाच ते मन एका उत्तम सारथ्याप्रमाणे तुझ्या शरीररूपी रथाला थेट प्रभूंच्या चरणांशी घेऊन जाईल. श्रीकृष्णांनी रथाचं रूपक वापरून इंद्रिय, मन, आत्मा आणि विषय यांचा केलेला उहापोह अतिशय स्तुत्य आणि जनसामान्यांना कळण्याजोगा आहे. आत्मा आणि शरीर यांच्यातला एकमेव दुवा म्हणजे मन आहे. आणि हे मन जर विषय सुखांनी बरबटलेलं असेल तर आत्म्याचा त्या चिरंतन सत्याकडे, त्या परमात्म्याकडे पोहोचण्याचा मार्गच दुष्कर होऊन जाईल. पण जर आत्मभान जागृत होईल आणि त्या जागृत आत्म्याने मनाचा दास होणं नाकारून मनाला त्याच्या नियंत्रणात आणलं तर मनुष्यासाठी त्या परमात्म्याजवळ पोहोचण्याचा मार्ग देखील प्रशस्त होऊन जाईल. म्हणूनच मी म्हटलं होतं की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. अर्थात जर मन तुझा स्वामी असेल आणि तू त्याच्या नियंत्रणात असशील तर ते तुला मायापाशात अडकवत राहील. आणि जेव्हा तू मनावर नियंत्रण मिळवशील आणि त्याचा स्वामी बनशील तेव्हा तेच मन तुला मोक्षाच्या दारात घेऊन जाईल.